यूट्यूब चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे। तर पत्तागोबीचे वडे मी बनवणार आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर लहान मुलांना आणि घरातल्यांना कोणाला पत्तागोबीची भाजी आता जास्त करून आवडत नाही, त्यामुळे मग मी पत्तागोबीचे वडे कसे बनवणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि सगळे आवडीने खातील। तर अशी जी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला आपण बघूया काय काय साहित्य लागतं त्यासाठी। तर इथे मी पत्तागोबी कापून घेतलेली आहे बारीक, तुम्हाला जशी पाहिजे त्या अंदाजे तुम्ही कापू शकता। त्यानंतर इथे मी 2 चमच तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडीशी तीळ, थोडासा ओवा आणि आलं लसूण मिरचीचं इथे वाटण घेतलेलं आहे, त्यानंतर मीठ आणि आपल्याला जे जे मसाले लागणार आहे ते सगळे इथे मसाले मी काढून ठेवले। तर आता इथे मी पाणी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवत आहे। तर त्यामध्ये आपल्याला वाफायला ठेवायचं आहे, म्हणून आता इथे पहिले मी पाणी गरम करून घेते पातेल्यामध्ये। तर त्यानंतर आपण आता इथे सुरुवात करूया रेसिपीला। तर इथे पत्तागोबी इथे धुवून घेतलेली आहे, स्वच्छ कट करून धुवून घेतली होती। आता ती आता भांड्यामध्ये काढून घेऊ। तर बघू शकता तुम्ही। त्यानंतर मग इथे आपल्याला इथे जे वाटण केलेलं होतं आलं लसूण त्यानंतर मिरचीचं ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मग इथे ना तांदूळाचं 2 चमच पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मग जे बेसन पीठ टाकून घेतलं होतं ते बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। आणि असं नाही की एकच वाटी बेसन पीठ पाहिजे, जर तुमच्या अंदाजे कमी जास्त तुम्ही करू शकता, जसं लागेल तसं बेसन पीठ तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर इथे आपल्याला तीळ टाकायचे आहे आपल्या अंदाजे। त्यानंतर त्यामध्ये ओवा टाकायचा आहे, ओव्याने छान टेस्ट येते आणि खायलाही छान लागतं, तर ओवा टाकायचा आहे। त्यानंतर मग इथे ना मी घरचं तिखट बनवलेलं होतं मिरचीचं, ते त्यामध्ये टाकून देणार आहे 1 चम्मच। त्यानंतर इथे ना लाल काश्मीरी मिरचीचं तिखट येतं ते त्यामध्ये थोडंसं टाकून घेणार आहे, कारण की त्यामध्ये आपण मिरचीचं वाटण टाकलेलं आहे, त्यामुळे आपण थोडंसं टाकायचं आहे। त्यानंतर इथे 1 चम्मच धनिया पावडर टाकायची आहे आणि 1 चम्मच आपल्याला हळद टाकायची आहे आणि एकदम वरतून मामूली थोडंसं जिरं टाकायचं आहे, चवीपुरतं जिरं टाकायचं आहे। त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही या पद्धतीने मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर आता त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी करून आपल्याला त्याचा एक डो बनवून घ्यायचा आहे। आता याचा मी गोळा बनवून घेते, तर तुम्ही नक्की पुढे कंटिन्यू राहा। तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला डो इथे तयार झालेला आहे आणि या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर असं बनवून घ्यायचं आहे। आता इथे पाणी आपलं तापलेलं आहे, आता त्यामध्ये आपल्याला आहे ना इथे चाळणी घ्यायची आहे। त्या चाळणीला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे। जेणेकरून आपले वडे त्याला पूर्ण चिपकणार नाही, वाफवलं की पटकन निघून येतील असे पूर्ण त्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता इथे गॅसवर पातेल्यावर ठेवून घ्यायचं आहे। आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे। आता बघू शकता तुम्ही असे गोल 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 तुम्हाला चौकोनी पाहिजे तर तुम्ही चौकोनी गोळे बनवू शकता, गोल पाहिजे तर गोल बनवू शकता। असे गोल गोळे बनवून घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे। त्याच पद्धतीने आता सगळे गोळे आपण ठेवून घेणार आहोत। बघू शकता तुम्हाला जितके पतले पाहिजे तितके तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मस्त असे गोल गोल गोळे आपले बनवून घ्यायचे आहे आणि इथे मी आता वाफवायला ठेवते। आता त्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर आता इथे वाफवून झाले की मी तुम्हाला दाखवते। तर आता इथे 15 मिनिटं झालेले आहे, आता आपण चेक करूया झाले की नाही।
तर चेक कशी करायची मी तुम्हाला सांगते. तर चाकूच्या साह्याने असं आपण मध्ये दाबून बघायचं. जर आपल्याला चाकूला काहीच लागलेलं नसलं तर आपले इथे वडे शिजलेले म्हणजे वाफवलेले आहेत व्यवस्थित. तर आता इथे झालेले आहेत, तर आपण ते काढून घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने आपण दुसरे पण ठेवून देणार आहोत वाफवायला. आता हे थोडे थंडे होऊ देते, हे काढून देते आणि मग हे वाफवायला ठेवून देईल. तर तो थंडे झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर आणि ते थोडेफार थंडे झालेले आहे आणि ते वाफवायला ठेवलेले आहे दुसरे. तर आता आपण कट करून घेणार आहोत. बघू शकतो त्याच्यामध्ये असे लाल असे पीस कट करायचे आहे. असे आपले वड्या तयार झालेल्या आहेत. एकदम मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत. आता त्या सगळ्या करून तसेच आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर मग मी तुम्हाला तळून दाखवते. तर इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि इतके छान असे सुंदर अतिशय एकदम मस्त असे वडे खुसखुशीत मस्त असे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.